राम, आपण आई बाबा होणार. थँक्यू सो मच नेत्रा. तुला माहित नाहीये मला आता किती आनंद झाला. आपलं बाळ येणार आहे घरात. पुन्हा एकदा या घरात हसण्या खेळण्याचा आवाज येणार. सगळं वातावरण बदलून जाईल घरात. आय लव्ह यू नेत्रा. थँक्यू सो मच. मी बघतो. आधी I'm sorry आधी. मी असं वागायला नको होतं. चुकलं माझं. पण तू बोल ना माझ्याशी प्लीज. मला खूप त्रास होतोय. मी पाय धरते तुझे आधी, पण माझ्याशी बोल. पाय सोड माझा. पाय सोड माझा. तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत पाय नाही सोडणार मी आधी. खूप त्रास होतोय आधी. आधी आय एम सॉरी. खरंच मला माफ कर आधी. मी चुकले. पण बोल माझ्याशी. या घरची सून म्हणून, या घरची आई म्हणून हरले मी. मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल, मला नक्की काय झालंय ते समजावून सांगाल. पण या घरात कोणीच माझ्याशी काहीच बोलायला तयार नाहीये. मी तुझे पाय धरले तरी सुद्धा तू बोलत नाहीयेस माझ्या बरोबर. तू इतका निष्ठुर नव्हतास रे आधी. मला खरंच कळत नाहीये काय झालंय. पण तुम्ही सगळेच असं वागताय म्हणजे नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक झालीये. खूप मोठी चूक. आणि त्याची शिक्षा देताय तुम्ही सगळे मला. मला मान्य आहे. मला सगळ्या शिक्षा मान्य आहे. मी गपचूप पडून राहीन कोपऱ्यात. ऐका, मी नाही त्रास देणार तुम्हाला. फक्त मला एका गोष्टीचं उत्तर द्या आधी. आईंना काय झालं नक्की? आई कशा गेली? प्लीज सांग मग. ऐकायचं ना तुला? मी सांगते. आजींना तू मारलास. तू जीव घेतलास आजींचा. हो तू. आजी निरपराध होत्या आणि तू त्यांचा जीव घेतलास. मी आईंना कसं मारेन? सासू असल्या तरी
आईसारखं प्रेम होतं माझं त्यांच्यावर. मी कसं मारेल आणि मी कुणालाही का मारेल? आधी 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 मला मला सांगते, मला 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 बोलायचं. सामान्यताच दिव्यता आहे तुझी शक्तिका. त्रिनयन आशिष लाभली तू प्रकटिली ह्या संगरी. ह्या संगरात पार्थली ह्या समरातील श्वास. वशला विरोचक त्यागी देहास लाभी मुक्तता. अस्थित शेष राहिली त्रिनयन देवीकडे त्राहिमाम मागू लागली. वधण्या विरोचक कलियुगे अस्त्र तू हे योजिले. तेज अनतिमिर. कोण आहे? आत्या आम्ही काय झालं, एवढा वेळ का लागला? काही नाही, विचारत होते मी जरा. तुम्ही बाहेर चाललाय कुठे? आत्याजी आम्ही जरा दवाखान्यात जाऊन येतोय. दवाखान्यात? का? काय झालं? मित्र आत्याजींच्या अजून लक्षात आलेलं दिसत नाही. आत्याजी? घरीच टेस्ट केली होती मी. तुम्ही आत्याजी होणार आहात. किती गोड बातमी दिली आहेस तू. या इतक्या तणावाच्या परिस्थितीत इतकी गोड बातमी. किती छान वाटतंय माहिती. अभिनंदन, बाबा होणार आता. थँक्यू. काही काळासाठी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं, स्वतःची काळजी घ्यायची. एक विचारू आत्या? म्हणजे मला खूप आनंद झालाय, पण या परिस्थितीत हे असं घडतंय. असा विचारही करायचा नाही. ह्या कठीण परिस्थितीत इतकी गोड बातमी दिली असतो. कदाचित ह्यापुढे सगळं छान होईल. अगं देवी आईचा शुभाशीर्वाद आहे हा. एक्झॅक्टली. आणि मला माहितीये की विरोचकाचा वध झाल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करायचा नाहीस. आत्या पण विरोचकाचा वध का झाला नाही, अस्थि कट्यार कुठे, हे सगळं मी बघेन मित्रा. तू तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घे, तुझी काळजी घे. आता तुझी जबाबदारी आहे. तुमचा आदेश शिरसावत. ऐकलंस ना त्यांनी काय सांगितलं ते? बरं, तुम्ही दवाखान्यात जाताय ना? जाऊन या. आणि गाडी सावकाश चालव. येतो.
अगं काय ग, काय झालं? पडलीस कशी? अगं हळू, सावकाश सावकाश. उठ उठ उठ. किती वेळा सांगितलंय का तुला सावकाश? पायऱ्या चढतं. अगं इथे इथे बस बस जरा. दुखेल नाही तर आणखी पायऱ्या चढताना. ये इकडे ये. सांगितलंय ना तुला पायऱ्या चढता उतरताना जरा सांभाळून उतरायचे. ये दे हात दे. ये सावकाश. ये ये इकडे बस. इथे बस. बस इथे. काही नाही, बरं वाटणार आहे. बस 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 बस. बघू सावकाश. बघू मला पाय. बघू बघू पाय बघू. इथे वरती ठेव. फाल्गुनी इथे पाय वरती ठेव, मला बघू देत. हा बघू. कसं कसं. रडू नको. बरं होणार, बरं होणार. पाय थांब थांब थांब. रडू नकोस. होणार बरं ग. मुरगळला ना पाय? अशी कशी का पडतेस? नको रडूस. बरं वाटेल. थांब जरा. उठ इथून. उठ इथून. सांगितलेलं कळत नाही तुला? इंद्राणी मॅडम अहो ती पडली जिन्यावरून. लागलंय तिला खूप. मुरगळला ना पाय. प्लीज एक काम करता का? किचन मध्ये स्प्रे आहे, देता का आणून? मारायला हवाय तर सुजणार पाय. कुठे का धावपळ करत असतेस? कुठल्या विचारत असतेस आणि तू? किती वेळा सांगितलंय तुला मी जपून जायचं, पण ऐकायचंच नाही ना. तेजसला सांगी ना, मग चांगला ओरडेल तुला. आहे कुठे तो? कधी येणार आहे? कुठे गेलाय? तुला सांगितलेलं कळत नाही? इथून उठ. सॉरी. सॉरी. मी 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 खरंच विसरूनच गेले की आता मी माझ्या माणसांची काळजी नाही घेऊ शकत. मी आणते स्प्रे, तुम्ही मारा. कारण स्प्रे मारायला हवाय, नाहीतर पाय सुजे. नक्की काय झालं ते सांग मला. न घाबरता सांग. आजोबा मी वरून खाली आले आणि त्यांच्यासमोरच होतात. मी खूप खूप घाबरले आणि पडले इकडे. खूप दुखतंय का? थोडं. तुला सांगितलं होतं ना एकटीने खाली यायचं नाही. मग का आलीस? खरंच मला बरं वाटेल. पायाला त्रास होईल आणखीनच. मी थोड्या वेळाने आंबेहळद उगाळून देते. इंद्राणी मॅडम पाय दुखतोय तिचा. मारा ना स्प्रे, बरं वाटेल लगेच. तुम्ही सगळे माझ्याशी कसेही वागलात ना, तरी माझी माणसं आहात तुम्ही. माझा श्वास आहात.
आईचं प्रेम आहे तुमच्यावर. आईंवर पण होतं. आई असताना आज तर असं झालंच नसतं. अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. नेत्रा, तुझी पहिलीच वेळ असेल ना? स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल आणि पहिले 3 महिने तर विशेष काळजी. वजन उचलायचं नाही. शरीराला उष्ण पडतील असे कोणतेही पदार्थ खायचे नाही. थोडं गरगरेल, कोरड्या उलट्याही होतील, पण घाबरायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. पॉझिटिव्ह राहायचं की गर्भातलं बाळही सुदृढ राहतं. नेत्रा, ऐकतेस ना? आणि बाहेरचं खाणं बंद, पौष्टिक आहार घ्यायचा. शारीरिक हालचालही व्हायला हवी ना, त्यासाठी योगासन आणि व्यायामही करू शकता. मॅम रेडी आहे. चला आपण चेकअप करूया. मिस्टर राजाध्यक्ष, तुम्ही सुद्धा आतमध्ये येऊ शकता. थँक्यू. चल. नेत्रा, चल. नेत्रा, अगं बरं ठीक आहे, मी माझं चेकअप करून घेतो. चल उठ. बाल्कनीत तर रूम मध्ये आधी नेत्रा पण बाहेर गेलेत. मग किचन मध्ये कोण आहे? नेत्रा, घाबरू नको. स्माइल ठेव, काही होणार नाहीये. हे बघ, तुमचं बाळ. दुसराच महिना चालू आहे.